नमस्कार. सर्वांनाच शिक्षण मिळालं पाहिजे. सर्वच जण शिकले पाहिजे. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. शिक्षणामुळे जीवन सुंदर होते. शिक्षणामुळे जीवन रंगमय होते, मजेदार होते, छान छान होते. शिक्षणामुळेच प्रत्येक व्यक्तीचा विकास होतो, प्रगती होते. शिक्षणामुळेच कळते, वळते, समजते. शिक्षणच आपला अंधकार दूर करते, आपलं अज्ञान दूर करते. शिक्षणामुळेच तळागाळातील प्रत्येक व्यक्तीचा, मुलांचा, मुलीचा विकास होतो, प्रगती होते. शिक्षणामुळेच प्रत्येकांचा विकास होतो. शिक्षणच चांगल्या मार्गाची वाट दाखवून देते. शिक्षणच चांगली दिशा दाखवते. शिक्षणच आपलं जीवन रंगमय, मजेदार, छान छान करते. शिक्षणच सुंदर, सुखी, आनंदी जीवनाचा अंकुर आहे. शिक्षणच सर्वांची प्रगती करते, विकास करते. म्हणून सर्वांनी शिक्षण घेतलं पाहिजे, सर्वांनी शिकलं पाहिजे. शिक्षण नाही तर त्याचा विकास होत नाही, त्याची प्रगती होत नाही, त्याला काही कळत नाही, त्याला काही समजत नाही. म्हणून शिक्षण गरजेचं आहे, शिक्षण आवश्यक आहे. शिक्षण शिकणे गरजेचं आहे, आवश्यक आहे. म्हणून प्रत्येक तळागाळातील शिकला पाहिजे, घडला पाहिजे, त्याची प्रगती झाली पाहिजे. सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे. तळागाळातील प्रत्येकांना, व्यक्तीला, मुलांना, मुलींना, सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे. शिक्षणामध्ये समानता असली पाहिजे. शिक्षणामध्ये मतभेद असू नये, दुजाभाव असू नये, कपटपणा असू नये, संकोचपणा असू नये, पैशासाठी शिक्षण असू नये, स्वार्थी शिक्षण असू नये, अहंकारी शिक्षण असू नये, मोठेपणात शिक्षण असू नये, अस्वच्छतेचे शिक्षण असू नये, नकलाचे शिक्षण असू नये, सोंगी ढोंगाचे शिक्षण असू नये. तर शिक्षण असावे निर्मळपणाचे, शुद्धपणाचे. सुशिक्षण असावे, सुंदर शिक्षण असावे. या शिक्षणामुळे सर्वांचा विकास व्हायला पाहिजे. या शिक्षणामुळे सर्वजण घडले पाहिजे. सर्वांचं जीवन सुंदर झालं पाहिजे. सर्वांनाच जीवन कसं जगावं, कसा विकास करावा, स्वतःला कसं सुधारायचं, स्वतःचं जीवन कसं सुधारायचं हे कळालं पाहिजे, हे समजलं पाहिजे. यासाठी तळागाळातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मुलगा मुलगी शिकली पाहिजे, घडला पाहिजे. कोणीही असो, गरिबांची लेकरं घडली पाहिजे, जनसामान्याची लेकरं घडली पाहिजे, दीनदलिताची लेकरं घडली पाहिजे, शिकली पाहिजे. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये. शिक्षणापासून कोणीही दूर राहू नये. कोणीही अज्ञानी राहू नये, कोणीही अडाणी राहू नये. सर्वांनाच शिक्षण मिळालं पाहिजे. देशातील सर्वांनाच शिक्षण मिळालं पाहिजे. मग लहान असो या मोठा असो या कोणीही असो, या कोणत्या जातीचा असो, या कोणत्या धर्माचा असो, प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे. कारण शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे, हक्क आहे. शिकणे, आपलं जीवन सुधारणे, हवे ते पाहिजे ते प्राप्त करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. म्हणून प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे. प्रत्येकजण शिकला पाहिजे, प्रत्येकजण घडला पाहिजे, प्रत्येकाची प्रगती झाली पाहिजे, प्रत्येकाचा उत्कर्ष झाला पाहिजे, सर्वांचं जीवन सुधारलं पाहिजे. आणि शिक्षणच हे सर्वांचं जीवन सुधारते. शिक्षणाशिवाय प्रगती होत नाही, विकास होत नाही. शिक्षणच सर्वांचं जीवन सुंदर करते, सर्वांचं जीवन रंगमय करते. शिक्षणामुळेच प्रत्येकाला आपलं अस्तित्व जागृत करता येते. शिक्षणामुळेच प्रत्येकाला आपला विकास करता येतो, प्रगती करता येते, हवे तसे पाहिजे तसे जीवन जगता येते. शिक्षणामुळेच जीवनाला एक अर्थ प्राप्त होतो. शिक्षणामुळेच जीवन मजेदार, रंगीन होते. म्हणून शिक्षण शिकणे गरजेचं आहे, शिक्षण शिकणे आवश्यक आहे. म्हणून प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे, प्रत्येकजण शिकला पाहिजे. कामगाराची मुले असो, या भंगारवाल्याची मुलं असो, या साफसफाई करण्यावाल्यांची मुलं असो,
या कोणाचीही मुले असो, सर्व मुले शिकली पाहिजे, सर्व मुले घडली पाहिजे, सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे. कारण सर्वांना जर शिक्षण नाही मिळालं, सर्वजण नाही शिकली, काहीच जर शिकली, तर देशाचा विकास होत नाही, देशाची प्रगती होत नाही. देश पुढे जर न्यायचा असेल, देशाला जर घडवायचा असेल, देशाला जर बलशाली बलवान बनवायचा असेल, देशाला जर प्रगतशील बनवायचा असेल, देशाला जगामध्ये बलशाली बलवान प्रगतशील बनवायचा असेल, तर देशातील सर्वजण शिकले पाहिजे, घडले पाहिजे, सर्वांची प्रगती झाली पाहिजे. परंतु देशातील जर काहीच जर शिकले, बाकी तसेच राहिले, तर देशाची प्रगती होत नाही, देशाचा विकास होत नाही. कारण मुलगी शिकली तर देश घडतो, मुलगा शिकला तर देश घडतो. आणि प्रत्येकजण जर शिकला तर देशाचा उत्कर्ष होतो, देशाचा विकास होतो, देशाची प्रगती होते, देश विकसित होतो, देश विकसित होतो, प्रगतशील होतो. म्हणून सर्वजण शिकले पाहिजे, सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे, सर्वांना शिक्षणाची गरज आहे. मग तळागाळातील प्रत्येकजण शिकला पाहिजे. म्हणून तळागाळातील प्रत्येकजण शिकण्यासाठी, सर्वांना शिक्षण मिळण्यासाठी सर्वांचा हातभार लागला पाहिजे, सरकारचा हातभार लागला पाहिजे, सरकारचं सहकार्य मिळालं पाहिजे, सर्वांना मदत केली पाहिजे, सर्वांना जागृत केलं पाहिजे, साक्षरता अभियान राबवलं पाहिजे. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, शिक्षणापासून कोणीही दूर राहू नये, यासाठी धडपड केली पाहिजे, तळमळ केली पाहिजे, सर्वांना जागं केलं पाहिजे, सर्वांचं अस्तित्व जागं केलं पाहिजे, सर्वांची अस्तित्व जागी केली पाहिजे, सर्वांना शिक्षणाचं महत्त्व समजून सांगितलं पाहिजे. कोणी निरक्षर राहू नये, कोणी अडाणी राहू नये, म्हणून सर्वांना शिक्षण दिलं पाहिजे. तेही चांगलं शिक्षण दिलं पाहिजे, सुशिक्षण दिलं पाहिजे, दर्जेदार शिक्षण दिलं पाहिजे, उत्तम शिक्षण दिलं पाहिजे. कारण चांगल्या शिक्षणाची गरज आहे, सुशिक्षणाची गरज आहे. नक्कलपणा शिक्षण असू नये, ढोंगबाजी शिक्षण असू नये, सोंगबाजी शिक्षण असू नये, या पैशाचं शिक्षण असू नये, या केवळ नापास किंवा या केवळ पास किंवा नापास होणे यासाठी शिक्षण असू नये, घोगंपटी शिक्षण असू नये, केवळ पैसा मिळवणी, टक्केवारी मिळवणी, या पास होत राहणे, या वर्ग बदलत जाणे यासाठी शिक्षण असू नये. या केवळ लिहिता वाचता येणे म्हणजे शिक्षण नाही. तर शिक्षण म्हणजे सर्वांगीण प्रगती होय, शिक्षण म्हणजे आपलं जीवन सुधारणे होय, शिक्षण म्हणजे आपलं जीवन सुंदर करणे होय, शिक्षण म्हणजे स्वतःला सुधारणे होय, शिक्षण म्हणजे अंतर्मनाचा विकास करणे होय, शिक्षण म्हणजे कळणे, वळणे, समजणे होय. शिक्षण म्हणजे आपला उत्कर्ष करणे होय, शिक्षण म्हणजे हवे ते पाहिजे ते प्राप्त करणे होय. म्हणून सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे. देशातील सर्वजण जर शिकले, प्रत्येकाला जर शिक्षण मिळाले, प्रत्येकजण जर साक्षर झाला, तळागाळातील सर्व लोक जर शिकले, घडले, सुधारले, सर्वांना जर शिक्षण मिळाले, तर देश पुढे जाईल, देशाची प्रगती होईल, देशाचा विकास होईल, देश प्रगतशील होईल, देश विकसित होईल आणि देशाची जगात शान वाढेल, मान वाढेल, दर्जा वाढेल आणि सर्वांचं जीवन सुधारेल आणि सर्वांचं जीवन सुंदर छान बनेल. म्हणून देशातील सर्वजण शिकले पाहिजे, सर्वजण घडले पाहिजे. देशातील एखादा जरी शिक्षणापासून वंचित राहिला तरी देशाची प्रगती होत नाही. म्हणून देशातील सर्वजण शिकले पाहिजे, सर्वजण घडले पाहिजे. परंतु काही जण शिकतात तर काही जण शिकत नाही, काहींना शिक्षण मिळते तर काहींना शिक्षण मिळत नाही, काहींना गरिबापोटी, त्यांच्या दारिद्र्यापोटी, त्यांच्या आर्थिक परिस्थिती पोटी, बिकट आर्थिक परिस्थितीपोटी त्यांना शिक्षण मिळत नाही. छोट्या छोट्या लेकरांना सुद्धा काम करावं लागतं, लहान लहान लेकरांना भंगार वेचावं लागतं, काम करावं लागतं. त्यांना शिक्षण मिळत नाही, त्यांचे आईवडील त्यांना शिकवू शकत नाही, कारण त्यांच्याकडे पैसा नसतो, त्यांची मजबुरी असते, त्यांची व्यवस्था असते.
त्यांना ते शिकू शकत नाहीत, घडू शकत नाही. म्हणून ते छोटे छोटे लेकरं काम करतात आणि त्यांचं जीवन वाया जातं. त्यांना शिक्षण मिळत नाही. ते शिक्षणापासून वंचित राहतात, शिक्षणापासून दूर जातात. त्यांचा विकास होत नाही, त्याची प्रगती होत नाही. त्यांना हवे तसे पाहिजे तसे जीवन जगता येत नाही. त्यांना चांगले कपडे मिळत नाहीत, त्यांना चांगलं खायला मिळत नाही. त्यांच्या मेंदूचा विकास होत नाही, त्यांच्याजवळ कला कौशल्याचा विकास होत नाही. ते साक्षर होत नाहीत आणि त्यांचं जीवन कंगालमय नरक बनते. त्यांना चांगलं जीवन जगता येत नाही. पैशाअभावी त्यांना आपलं जीवन जगता येत नाही. परंतु अशा लेकरांनासुद्धा शिक्षण मिळालं पाहिजे. अशी लेकरंसुद्धा घडली पाहिजे. त्यांचं जीवन सुधारलं पाहिजे, त्यांचं जीवन रंगीत बनलं पाहिजे, त्यांचं जीवन छान छान झालं पाहिजे. त्यांना शिक्षणसुद्धा मिळालं पाहिजे. यासाठी सरकारने जागृत व्हायला पाहिजे. सर्वांनी या लेकरांना हातभार लावायला पाहिजे. सरकारने मदत करायला पाहिजे, सर्वांनी मदत करायला पाहिजे. सर्वांनी मिळून या लेकराला शिकवलं पाहिजे. गरिबांच्या लेकरांना, दारिद्र्यमय जीवन जगणाऱ्या लेकरांना घडवलं पाहिजे, शिकवलं पाहिजे. त्यांना हातभार लावला पाहिजे. यांची लेकरं शिकावीत, त्यांनाही सुंदर जीवन मिळावं, त्यांनाही चांगलं खायला प्यायला मिळावं, त्यांनाही चांगले कपडे मिळावे. यासाठी त्यांनासुद्धा शिकवलं पाहिजे, त्यांनासुद्धा घडवलं पाहिजे. त्यांना शिक्षणाच्या साहाय्याने त्यांचा विकास केला पाहिजे. त्यांची बुद्धी जागृत केलं पाहिजे, त्यांचं मन जागृत केलं पाहिजे, त्यांचे अस्तित्व जागृत केलं पाहिजे. त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे. तळागाळातील प्रत्येकांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे. जे या शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना शिक्षण म्हणजे काय, का शिकावं, कशासाठी शिकावं हे ज्यांना माहीत नाही अशांना शिक्षणाचं महत्त्व पटवून द्यावं. शिक्षणाचं महत्त्व पटवून सांगलं पाहिजे, दिलं पाहिजे. ज्यांच्या मनात गैरसमज आहेत, भ्रम आहेत अशांना सुद्धा शिक्षण शिकवलं पाहिजे. त्यांना शिक्षणाचं महत्त्व समजून सांगितलं पाहिजे. कशाला शिकायचं, का शिकायचं, कुठं नोकरी मिळते, शिकून तरी काय उपयोग, असे मनातले भ्रम गैरसमज दूर झाले पाहिजे. कारण शिक्षण वाया जात नाही. शिक्षणामुळे प्रगती होते, विकास होतोच. शिक्षणामुळे शहाणपण येते, समजदारपण येते. शिक्षणामुळे कळते, समजते, वळते. शिक्षणामुळे आपल्याला हवे ते पाहिजे ते करता येते. शिक्षणामुळे कोणताही व्यवसाय करता येतो. शिक्षणामुळे आपली अस्मिता जागृत होते. शिक्षणामुळे आपलं अस्तित्व जागृत होते. शिक्षणामुळे आपल्याला आपलं अस्तित्व कळते. शिक्षणामुळे आपल्याजवळ किती कला आहेत, आपल्याजवळ किती बुद्धी आहे, आपल्याजवळ किती ज्ञान आहे हे आपल्याला समजते, कळते. चांगले शिक्षण घेतलं तर कोणी फसू शकत नाही, कोणी लुबाडू शकत नाही, कोणी आपलं जीवन धोक्यात घालू शकत नाही, कोणी आपली फसवेगिरी करू शकत नाही. म्हणून शिक्षण कामाचं आहे, उपयोगाचं आहे. म्हणून शिक्षण घेतलंच पाहिजे, शिकलंच पाहिजे. म्हणून शिक्षणातील जे भ्रम आहे, गैरसमज आहे ते दूर करा आणि शिक्षण घ्या, शिका. एखाद्या गोष्टीत ॲडजस्टमेंट करा, काटकसर करा. किती जरी गरीब असला या किती जरी मजबूर असला, विवश असला तरीही त्याने काटकसर करून काहीतरी तडजोड लावून आपल्या मुलाला शिकवलं पाहिजे, आपल्या मुलीला घडवलं पाहिजे. प्रत्येकाची मुली शिकली पाहिजे. कामगाराची असो, साफसफाईवाल्यांची असो, मंगारवाल्यांची असो, या इतर कोणतेही काम करणाऱ्यांची मुलं असो, ती मुले शिकली पाहिजे. कारण त्यांच्या आईवडिलांनी धडपड केली पाहिजे, तळमळ केली पाहिजे. काटकसर करून, कशा तरी काटकसर करून, काबाड कष्ट करून, मेहनत करून आपल्या लेकराला शिकवलं पाहिजे, घडवलं पाहिजे. त्यांचे जीवन सुंदर केलं पाहिजे, त्यांचे जीवन भव्यदिव्य केलं पाहिजे. त्यांना शिक्षणाचं महत्त्व सांगलं पाहिजे, पटवून दिलं पाहिजे. प्रेमाने, कधी धाकाने, कधी गोडीने, कधी आवडीने त्यांना शिकवलं पाहिजे. तरच त्यांचं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल, भव्यदिव्य होईल आणि आपला देश पुढे जाईल, आपल्या देशाची प्रगती होईल.